नमस्कार सर्वांना. तर आपण आज सोमवारची खुलभर दुधाची कहाणी बघणार आहोत. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी. आटपाट नगर होते, तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावं, परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. राजानं दवंडी पिटवली. गावातल्या सर्व माणसांना आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेना झालं. त्याचप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं. मुळा बाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना नाऊ घातलं, गाई वासरांना चारा दिला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली, मनोभावे पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली. जय महादेव नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलदुधानं पण भरणार नाही, पण मी आपल्या भक्तिभावानं अर्पण करते असं म्हणून राहिलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरावानं पाहिलं. राजाला कळलं, परंतु त्याचं काही केलं पत्ते लागेना. दुसऱ्या सोमवारी देवळी शिपाई बसवले तरी शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभिवचन दिलं. तिने कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांची मुलांची आत्मे तळतळली, मोठ्या माणसांच्या हाया माती आली. हे देवाला आवडत नाही म्हणून भरत नाही. याला युक्ती काय करावी? मुलावासरांना दूध पाजावं, घोरघरी सगळ्यांना आनंद करावं, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पेटवली. चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवलं, उरलेलं देवाला वाहिलं, हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तर देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी सुनांना घेऊन ती सुखाने नांदू लागली. तसेच तुम्ही आम्ही नांदू ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे संपूर्ण. ओम नमः शिवाय.